रायगडच्या ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना पालकमंत्रीपदाच्या चर्चेला पुन्हा उधाण। शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे। यानिमित्त राज्य शासनाकडून जिल्हा मुख्यालये तसेच विविध महत्त्वाच्या ठिकाणी ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे। त्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाच्या चर्चेला उधाण आले आहे। पालकमंत्र्याचा आजच संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करता येईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आज संध्याकाळपर्यंत डिक्लेअर होईल असं आम्हाला पालकमंत्रीपद देण्याचं निश्चित झालेलं आहे। 100% मग दुसरा कोण आहे? 100% आज पालकमंत्री भरत शेठ होईल असं आम्हाला मागाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। रायगडचे पालकमंत्री होणार असल्याचे भरत गोगावले यांच्याकडून यापूर्वी अनेकदा माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले आहे। आता जिल्ह्याच्या मुख्यालयी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याने लवकरच गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी अधिकृत घोषणा होऊ शकते का, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे। दरम्यान दुसरीकडे विभागीय आयुक्त कार्यालय कोकण येथे अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। त्यामुळे रायगडमधील ध्वजारोहणाचा मान कोणाला द्यायचा याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवरचा तिढा सध्या सोडवण्यात आल्याचे चित्र आहे। मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे।